अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार। चला तर मग आज आपला विषय आहे संकष्ट चतुर्थीपासून आपल्याला 21 वेळा, 51 वेळा किंवा 121 वेळा हा मंत्र आपल्याला दररोज आपल्या घरामध्ये म्हणायचा आहे। तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही, मनासारखी नोकरी भेटत नाही, व्यवसाय चालत नाही, आपल्या घरामध्ये खूप समस्या आहेत, आपलं मनासारखं काहीच घडत नाही, सगळं मनाचं विरुद्ध घडतं, आपण जे करतो एक होतं एक, असं आपल्या घरामध्ये जाणवत असेल तर संकटनाशक बाप्पा गणपती बाप्पा हे संकट हारणारे आहेत, हे संकटाचे सगळे समस्या दूर करणारे हे असे गणपती बाप्पाला आपल्याला संकष्ट चतुर्थीपासून ही सुरुवात करायची आहे। आणि हे सुरुवात करताना आपल्याला नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे। 120 दिवस ही सेवा करायची आहे। स्त्री पुरुष कोणीही करू शकतं। नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे। महिलांना महिनावारी 5 दिवस स्किप करून पुढचे आपल्याला 120 दिवस कंप्लीट करायचे आहेत। जर सुतक आलं तर आपल्याला पहिल्यापासून सुरुवात करायची आहे। याच्यामध्ये ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालतं, पण नॉनव्हेज मात्र आपल्याला वर्ज्य करायचं आहे। आपल्याला खूप काही संकटे आहेत, खूप दुःख आहे, तर ही सेवा आपल्याला 121 वेळा म्हणायचा आहे हा एक मंत्र, आणि 120 दिवस ही सेवा आपल्याला करायची आहे। सुरुवात कशी करायची आहे? उद्या आहे संकष्ट चतुर्थी, 28 मार्चला संकष्ट चतुर्थी आहे। मग आपल्याला आपल्या जवळपास प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये एक गणपतीचं मंदिर असतो, म्हणून मंदिरात आपल्याला जायचं आहे। दुर्वा घेऊन जायचं आहे, एक लाल जास्वंदाचं फूल घेऊन जायचं आहे, गूळ आणि खोबरा नैवेद्य घेऊन जायचं आहे, आणि एक डाळिंब घेऊन जायचं आहे। डाळिंबच घेऊन जायचं आहे, दुसरं घेऊन जायचं नाही। मग हे आपल्या गणपती बाप्पाला जायचं आहे, मंदिरात जायचं आहे, आणि ते सगळ्या वस्तू आपण नेलेली आहे, सगळी पूजा वगैरे करून त्या वस्तू अर्पण करून द्यायचं आहे। मग आपण संकल्प करायचा आहे, तिथं मंदिरातच संकल्प करायचा आहे। जर तुम्हाला जमत असेल तर मंदिरामध्ये बसून सुद्धा हे मंत्र तुम्ही जप करू शकता। जर तुम्हाला मंदिरात बसून करणं शक्य नसेल तर तुम्ही घरी या, आणि घरी आपल्या देवासमोर गणपती बाप्पासमोर बसून हे मंत्र आपल्याला जप करायचं आहे। डाळिंब, गुळ खोबरा, हराळी फुलं सगळं अर्पण करून आपली जे इच्छा आहे सांगायची आहे। संतान प्राप्तीसाठी असेल तर मला संतान प्राप्ती व्हावं म्हणून बोलून दाखवायचं आहे। तुमची मनासारखी नोकरी प्राप्त करायचं असेल, किंवा मनासारखं जोडीदार प्राप्तीसाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता। व्यवसायामध्ये काही इच्छा आहे, ती सगळी इच्छा आपले कोणती तुमची समस्या आहेत ते बाप्पासमोर सांगायचं आहे, आणि आपण आपल्या घरी निघून यायचं आहे। आणि मेहनत पण आपल्याला चालूच ठेवायची आहे। संतान प्राप्तीसाठी जर करत असाल तर आपला डॉक्टरी उपचार पण घ्यायचा आहे, आणि व्यवसायासाठी करत असाल तर व्यवसायासाठी जे काही गरज आहे त्याची मेहनत आपल्याला करायचीच आहे। नोकरीसाठी करत असाल तर नोकरीचे जे काही आपल्याला इंटरव्ह्यू तयारी करायची आहे, सगळे काही आपण मेहनत करत राहायचंच आहे, पण त्याचबरोबर ही सेवा पण चालू ठेवायची आहे। मेहनतीला नशिबाची पण साथ लागते, म्हणून मेहनत करावं, आणि ह्या सेवा केले तर आपल्याला ह्या मेहनतीला साथ भेटते, नशिबाची साथ भेटते। म्हणून ज्या गोष्टी अशक्य असतात त्या सगळ्या इच्छा आपले पूर्ण होतात, म्हणून आपण हे संकल्प करतो, देवाला सांगत असतो, म्हणून देवापर्यंत आपली इच्छा पोहोचती आणि आपली सेवा पोहोचती। मग आपण मेहनत केला तर ते मेहनतीचे आपण ह्या सेवा केली तर काही फळ आपल्याला प्राप्त होतं, आणि मनाच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपल्याला काही गोष्टी घडतात। तर हे सगळे नशिबाची साथ असते, मेहनतीला नशिबाची साथ आपल्याला भेटत असते, म्हणून आपल्याला मेहनत पण करायची आहे, आणि नशिबाची साथ प्राप्त करण्यासाठी ह्या सेवा पण करायची आहे। आणि ही सेवा संकष्ट चतुर्थीपासून सुरू करायची आहे।
आपल्याला ह्या सगळ्या अर्पण करून आपल्या संकल्प बोलून इच्छा बोलून घरी यायचं आहे. आणि दररोज सकाळी ठरवा किंवा संध्याकाळी ठरवा. जर तुम्हाला सकाळी जमत असेल तर सकाळीच दररोज सकाळी करा किंवा संध्याकाळी जमत असेल तर दररोज संध्याकाळीच करा. असं नाही की आज आपण सकाळी केलं, उद्या दुपारी केलं, उद्या परवाच्या दिवशी संध्याकाळी केलं, असं नाही. जमत असेल तर तुम्ही एकच वेळ ठरवा. त्याच वेळमध्ये दररोज तोच मंत्र 121 वेळा दररोज म्हणा. तो मंत्र आहे, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशन कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशन कृपा करा. हे मंत्र आपल्याला दररोज 121 वेळा म्हणायचं आहे. आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्ही हे मंत्र 121 वेळा घरामध्ये 121 दिवस म्हणायचं आहे. 121 दिवस आपल्याला दररोज ही सेवा करायची आहे. 120 दिवस होण्याच्या आधी आपल्याला आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होणार आहेत आणि तुम्हाला स्वतः अनुभव येणार आहे. आणि तुम्हाला काही जर अनुभव आले तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा की तुम्हाला कोणकोणत्या अनुभव आलेले आहेत, कोणती इच्छा पूर्ण झालेली आहे. त्याचबरोबर उद्या संकष्ट चतुर्थी आहे. आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, मुलांचं करिअर चांगलं व्हावं, मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावं, आपले मुलं प्रगतिशील व्हावं म्हणून प्रत्येक संकष्ट चतुर्थीला आपण गणपती बाप्पावर अभिषेक करून ते तीर्थ मुलाला दिल्याने मुलांची स्मरणशक्ती वाढते, केलेला अभ्यास लक्षात राहतं, मुलांची प्रगती होते. तर आपल्याला उद्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. गणपतीच्या मूर्तीवर गणपती अथर्व शीर्ष म्हणून आपण अभिषेक करायचा आहे. ते तीर्थ मुलांना ते प्यायला द्यायचं आहे. छोटं मुलं असो किंवा मोठे मुलं असो, आणि ते तीर्थ स्वतः आपण पण घ्यायचं आहे. असे केल्याने गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत. मुलांची स्मरणशक्ती वाढते, केलेला अभ्यास लक्षात राहतं. त्याचबरोबर मुलांना गणपती अथर्व शीर्ष दररोज म्हणून घ्यावा. असे दररोज गणपती अथर्व शीर्ष म्हटल्याने सुद्धा मुलांची स्मरणशक्ती वाढते, मुलांना केलेला अभ्यास लक्षात राहतो. गणपती अथर्व शीर्ष हे भगवान गणपती बाप्पाची आवडती उच्च कोटीची सेवा आहे. या गणपती अथर्व शीर्षाचं दररोज ज्या मुलांनी पाठ करतात सकाळ संध्याकाळ, त्या मुलांची स्मरणशक्ती, तल्लख बुद्धी, केलेला अभ्यास लक्षात राहतं, मुलं हुशार होतात, मुलांची प्रगती होते आणि मुलं यशाची पायरी चढतच राहतात. म्हणून गणपती अथर्व शीर्ष हे दररोज म्हणावा. त्याच प्रकारे उद्या गणपती बाप्पाला 108 दुर्वा अर्पण करण्याची सुद्धा प्रथा आहे. आपल्या खूप काही इच्छा आहे, मनोकामना आहे, हे पूर्ण करण्यासाठी 108 दुर्वा घ्यायचा आहे. आणि ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः एक दुर्वा घ्यायचा आहे, हळदीमध्ये बुडवायचा आहे आणि गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे. तुमची कोणतीही इच्छा असू द्या, ते मनोकामना पूर्ण होण्यासाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्या घराच्या गणपतीवर हळद बुडवून ओम गणगणपतये नमः म्हणून 108 दुर्वा गणपतीला अर्पण केल्याने आपल्या सगळ्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात. हे अनुभवसिद्ध उपाय आहे. तुम्ही हे सेवा करून पहा आणि संकष्ट चतुर्थीच्या दिवशीच हे आपल्याला करायचं आहे. त्याचप्रकारे आपण गणपती बाप्पाला 11 किंवा 21 मोदक करून गणपती बाप्पाची पंचोपचार पूजा करून आरती जरूर करावी. आणि संध्याकाळी चंद्राला अर्घ्य जरूर द्यावे. ज्या दिवशी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्राचं दर्शन घेऊन अर्घ्य देऊन चंद्राची जो काही मनोभावे पूजा करेल त्यांच्या
जीवनामध्ये कधीही संकटे, त्यांच्या जीवनामध्ये कधीही अपयश येत नाही. म्हणून तुम्ही उपास करत असाल किंवा करत नसाल तरीही पण आपण उद्या चंद्राचं दर्शन घेऊन, चंद्राला अर्घ्य देऊन पंचोपचार पूजा जरूर करावी. उद्या गुरुवार पण आहे आणि संकष्ट चतुर्थी पण आहे. ज्याचं गुरुवार आहे आणि ज्याची संकष्ट चतुर्थी आहे तर त्या दिवशी आपण गुरुवारचा उपास घरी धरत नाही. आपण चतुर्थीचाच उपास आपल्याला धरायचा आहे. गुरुवारचे जे काय तुम्ही पूजा करत असाल तर उद्या ह्या गुरुवारचं मोजणीमध्ये घेतलं जात नाही. म्हणून उद्या संकष्ट चतुर्थीचाच उपास आपण मानतो. अशा प्रकारे उद्या गणपती बाप्पाची सेवा करायची आहे. आणि आपल्याला जमत असेल तर घरामध्ये 11 वेळेस गणपती अथर्व शीर्ष आवर्जून म्हणावा. आणि गणपती अथर्व शीर्ष म्हणून आपल्या हातामध्ये म्हणताना 11 दुर्व्याची एक जुडी तयार करायची आहे आणि ते आपल्या हातात धरायची आहे. आपली मनोकामना सांगून 11 वेळेस गणपती अथर्व शीर्ष म्हणून ते दुर्वा गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे. आणि ते दुर्वा दिवसभर रात्रभर गणपतीवरतीच ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी ते दुर्वा उचलून आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे. आणि पुढच्या चतुर्थीला ती दुर्वा विसर्जन करून टाकायची आहे किंवा एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचं आहे. आणि दुसरा दुर्वा घेऊन त्याच्यावर गणपती अथर्व शीर्ष 11 वेळेस म्हणून गणपतीला अर्पण करून दुसऱ्या दिवशी ते उचलून आपल्या खिशात किंवा तिजोरीत ठेवायचं आहे. आणि हे प्रत्येक महिन्यामध्ये असंच करत राहायचं आहे. असे केल्याने गणपती बाप्पाला मंत्रित केलेलं जे दुर्वा आहे त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत राहतं आणि प्रत्येक संकटापासून आपण सुरक्षित राहतो आणि सगळे विघ्न दूर होतात. तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती. माझी माहिती कशी वाटली, आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा. म्हणजे मी जे उद्या व्हिडिओ टाकेल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.